महाराज की जय। दिल्लीच्या जंतर मंतरवर दिबा पाटील समर्थकांचा विराट एल्गार। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्याची बुलंद मागणी। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या लाखो बहुजन समाजाच्या नागरिकांनी आणि दिबा पाटील समर्थकांनी बुधवारी दिल्लीतील जंतर मंतर येथे विराट आंदोलन केले। टाळ, मृदुंग, लेझिम आणि पारंपरिक वेशभूषेत आंदोलकांनी जंतर मंतरवर दणदणीत प्रवेश करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला। आंदोलनात रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर, मुंबईसह राज्यातील विविध भागातील दलित, आगरी कुणबी, कोळी, वऱ्हाडी, आदिवासी सर्व बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। हातात दिबा पाटील यांच्या नावाचे झेंडे, फलक आणि बॅनर घेऊन आंदोलकांनी केंद्र सरकारने जनभावनेचा आदर करावा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे अशा मागणीसाठी आज जंतर मंतरवर आजपासून अमर उपोषणाची केंद्र सरकारला हाक दिली आहे। आंदोलनादरम्यान दिबा पाटील अमर रहे, नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्या, जनतेच्या भावनांचा सन्मान करा अशा घोषणांनी जंतर मंतर परिसर दणाणून सोडला। पारंपरिक ढोल, ताशे, टाळ, मृदुंग आणि सांस्कृतिक पथकामुळे आंदोलनाला वेगळेच स्वरूप प्राप्त झाले। आंदोलनकर्त्यांनी सांगितले की दिबा पाटील यांनी आगरी कोळी समाजासह शेतकरी, भूमिपुत्र आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला त्यांचेच नाव देणे ही जनतेची दीर्घकाळापासूनची भावना असून केंद्र सरकारने ती मान्य करावी अशा मागणीसाठी दिल्लीच्या जंतर मंतरवर बहुजन समाज एकवटला आहे। दरम्यान आंदोलकांनी सरकारने या मागणीसाठी तातडीने लक्ष देऊन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील साहेबांचे नाव घेतल्याशिवाय माघार नाही अशी भावना प्रत्येक आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आज आमची प्रमुख मागणी हीच आहे की आंतरराष्ट्रीय विमानतळ जे नवी मुंबईला झालंय त्याला आमचे राष्ट्रीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव लागावं ही आमची मागणी आहे। आणि या मागणीसाठी आम्ही अनेक वर्ष लोकशाही मार्गाने शांततेने संयमाने आंदोलने केलेली आहेत, मात्र सरकार त्याची गंभीर दखल घेत नाहीये। राज्य सरकार सांगतंय आम्ही केंद्रामध्ये प्रस्ताव पाठवलेला आहे, पण केंद्र सरकार काय याला दिरंगाई करत आहे हेच जाब विचारण्यासाठी आज आम्ही जंतर मंतर वरती आलेलो आहोत। आणि आमचा हा आवाज नक्कीच सरकार ऐकेल आणि आमच्या मागणीनुसार आमच्या राष्ट्रीय लोकनेत्याचं नाव या नवी मुंबईला लागल्याशिवाय राहणार नाही अशी आम्हाला आता अपेक्षा आहे। आता आम्ही सगळे 5 जिल्ह्यातले विविध आलेलो आहोत। आगरी, कोळी, कराडी, कुणबी सगळ्या समाजातले लोक आलेले आहेत आणि मेन म्हणजे उत्साह बघा, असा वाटत नाही दिल्ली आहे, आमची ठाणे जिल्हा, आमचाच रायगड जिल्हा, आमचाच नवी मुंबई सगळं आमचाच असा वाटतं जनपद भूमिपुत्राचा पद झालेला आहे आणि या हिशोबाने आम्ही दिल्लीला कूच केलेली आहे। आता पुढील दिवसात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचे नाव देण्यासाठी दिबाचे चाहते भाग पाडणार की केंद्र सरकार फक्त कोरडे आश्वासन देणार हे पाहणे तितकेच महत्वाचे ठरू शकणार आहे। दर्शक बांधवांनो, या बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। पाहत राहा फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube, ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक चॅनेलवर।